तर एक दिवस व्हिडिओ उशीर येण्याचं कारण म्हणजे ना, काल माझा पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेला, नुसतं फिरण्यातच गेला. आणि आता ना मी नाशिकला आले आणि त्याच्यामुळे ना नाशिकमध्ये आठवड्याभराने म्हणजे जवळपास ना 5-6 दिवस मी गावी होते. त्याच्यामुळे ना सगळ्या घरामध्ये नुसती धूळ झाली होती. त्याच्यामुळे ते सगळं आवरण्यामध्येच वेळ गेला आणि आत्ता मला कुठेतरी व्हिडिओ एडिटिंग करायला आणि व्हॉईस ओव्हर करायला वेळ भेटला आहे. त्याच्यामुळे म्हटलं पटकन व्हिडिओ एडिट वगैरे करून पोस्ट करून द्यावा. नाही तर कसं आहे ना, आपण कन्सिस्टन्सी ठेवली ना तर ते छान पूर्णपणे व्हिडिओ वगैरे होत राहतात. नाहीतर 1-2 दिवस जर गॅप पडला की बापरे, मग तर तुम्हाला माहितीच आहे माझे व्हिडिओ किती उशिरा येतात. आणि त्यातल्या त्यात ना तुम्हाला एक सांगू का, माझा बड्डेसुद्धा जवळ येतो. तर माझा बड्डे ना 1 मेला असतो. आणि आणखीन एक माझी खूप जास्त मनापासून इच्छा आहे. म्हणजे सध्या ना माझे फॉलोअर्स 384-86 असं काहीतरी समथिंग आहेत. पण ना मला असं वाटतं आता माझ्या बड्डेला 3-4च दिवस राहिलेत आणि येत्या 3-4 दिवसामध्ये ना माझे सबस्क्रायबर म्हणजे मला खूप मोठी अपेक्षा नाही आहे, पण ॲटलिस्ट आहे ना 400 जरी झाले ना, म्हणजे एक 14-15 जरी वाढले ना, तरी मला खूप जास्त आनंद होईल. माहिती नाही होईल का नाही, पण एक अपेक्षा ठेवणंसुद्धा चुकीचं नाही आहे. पण माझी इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा तर आहेत. म्हणजे असं नाही म्हणायचं मला की ॲटलिस्ट मॉनिटाईज झालं पाहिजे 3-4 दिवसात. हे मुश्किल आहे, हे माहिती आहे मला. म्हणजे वेळ तर खूप जाणार आहे त्या गोष्टी व्हायला. पण काय हरकत नाही, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आपण आपले प्रयत्न करायचं, काय सोडायचं नाही. आता चला माझं रुटीन शेअर करते. आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा सोनगावला होते ना त्यावेळेचाच आहे. सकाळी मस्तपैकी जे आदल्या दिवशीचं डोशाचं पीठ उरलं होतं ना, सॉरी इडल्यांचं, तर त्याचेच आहे ना उत्तप्पे वगैरे करायचं काम चालू होतं. एकीकडे चहासुद्धा ठेवला तर ताईंनी आमच्या दोघींसाठी. आणि नेमकी काय झालं ना, ते जे पीठ होतं ते मी इडलीसाठीचं दळलं होतं. थोडंसं दाटसर असतं ते. दाटसर म्हणजे थोडंसं खरबुडं वगैरे, खरबुडं मला आता शब्द आठवण आहे, पण थोडंसं दाणेदार असतं. हो, दाणेदार असतं ते. आणि नेमकी आम्ही त्याचा डोसा करायला गेलो होतो. ते डोसा अजिबातच जमत नव्हता. त्याच्यामुळे मग उत्तप्पा करायचा ठरवलं. दुपारच्या वेळेला आमचे पी काका आले. ते पी काका म्हणजे कोण? प्रतीक काका. आमच्या वेदश्रीनं त्याला शॉर्टकटमध्ये पी काका म्हणत असते. आता आमच्या शर्वेला ना वरती पायऱ्या चढायला सुद्धा जमायला लागलंय ना, आणि मी त्याला इथे म्हणत होते, शबू नो 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 नो, खाली ये खाली ये. आणि त्याला लगेच समजलं आणि तो लगेच खाली यायला लागला. म्हटलं किती समजतं यार लेकरांना सुद्धा. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो. म्हणजे माझे छोटे मोठे दीर, परत आमच्या नंदा वगैरे. तरी आमच्या श्वेताताई मिसिंग होत्या. भरपूर साऱ्या गप्पा आम्ही इथे मारत होतो. मस्त चहा वगैरे घेतला. आता चहा काय आम्ही दोघींनीच घेतला, म्हणजे मी आणि ताईंनी. आणि नाही तर आमचं प्लॅनिंगसुद्धा चालू होतं संध्याकाळच्या वेळेला कुठे जायचं वगैरे. आणि आम्ही मस्तपैकी हॉटेलला जेवण्यासाठी जाणार होतो. आणि इतक्या दिवसांनी आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो. त्याच्यामुळे खूप मस्त मज्जा केली, एन्जॉय केलं. आणि हो, तुम्हाला या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ना थोडंफार ढुमक्यांचा वगैरे आवाज येऊ शकतो, कारण आमच्या इथे लॉन्स आहे आणि त्याचा भरपूर आवाज येतो. तेवढं मात्र समजून घ्या. चला तर असं होतं आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गणेश.